आज महिन्यातला शेवटचा शनिवार आणि आपली सगळी दुकानं बंद. दुकानं बंद म्हणल्यावर आपली सुट्टी असं नाहीये. दुकानं बंद असली तरी कामासाठीच बाहेर चाललोय. फक्त पुण्याला न जातो दुसरीकडे चाललोय. जाता जाता रस्त्यात आम्हाला हे दादा भेटले. त्यांच्याशी बोलणं होऊन आम्ही निघालो समोर. आम्ही नेमकं कुठं चाललोय आमचं आम्हालाच नाही कळत, कारण की जिथे जायचं ते लोकेशनच आम्हाला कन्फर्म माहिती नाही. आम्ही दुकान शोधत शोधत पार पुढे निघून गेलो होतो. मग परत मागे आलो आणि बऱ्याच वेळ शोधल्यानंतर आम्हाला दादाचं दुकान सापडलं. आता आम्ही इकडे कशासाठी आलोय तुम्हाला कळेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय भेटलं? दुकान एक्सचेंज करू, मला गरजेची गोष्ट इथे. आता तुम्ही असं नाही तसं काय सांगत आहे की आपलं नाही, आपल्या माणसाचं तुम्हाला दाखवत इथे काय आहे बघा. पुणे जिल्ह्यामध्ये होती बँकेच्या समोरच आहे दुकान आहे आणि मस्त सेटअप असा रेडी भेटलेला आहे पूर्ण. हे बघा इथं पीडीसीसी बँक आणि त्याच्या समोरच आपलं हे दुकान आहे. सीएससी सेंटरचं बॅनर बघितलं, पण इथं सीएससी सेंटर नसणार आहे. सीएससी सेंटर अगोदर होतं, इथं नवीन काहीतरी असणार आहे. आता इथं नेमकं दादा काय चालू करणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये कळेलच, कारण अजून इथं सुरुवात झालेली नाही. आम्ही फक्त आज जागा बघायला आलो होतो. तर बघा तुम्ही नक्की पुढचा व्हिडिओ. आपण आज असताना मी गडबडीमध्ये माहितीच घरी विसरून आले, त्यामुळे तो व्हिडिओ नाही घेता आला. पण आपण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये यस टाईप करा. आपण त्याचा पार्ट 2 नक्की बनवू आणि नक्की बघू तिथं काय काय. तर आज दुकान सगळीकडचे बंदच असते, पण आपल्यामुळं कॉल केला होता त्यामुळे ते आले दुकानचे मालक आणि दुकान उघडलं. त्यामुळं आपण आता मटेरियल घेतो. सगळ्यात पहिले आपल्या मोबाईलची कवर घेतली आपण एकदम व्हाईटमध्ये ना. तर चला आता आपण मटेरियल घेऊ आतमध्ये. आता महिन्यातला शेवटचा शनिवार म्हणजे सुट्टीचा नसून खरेदीसाठीच असतो. दुकानवर काय लागतं काय नाही, तर शेवटच्या शनिवारी आपण सगळं मटेरियल भरतो. तर साहेबांनी एवढं मटेरियल काढलं आपल्या दुकानासाठी, स्पीकर, ब्लूटूथ, इयरबड्स आणि बरंच काही. तर आपली खरेदी झालेली आहे. आता जाऊ आपण घराकडे. चला.